Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? विधानसभेचा प्रचार संपण्यासाठी उरले अवघे काही तास. संध्याकाळी 6 वाजता प्रचार तोफा थंडावणार. 20 तारखेला 288 जागांवर एकाच टप्प्यात मतदान, तर 23 तारखेला महाराष्ट्राचा महानिकाल. धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घेऊनच दाखवा. ठाकरेंना धर्मयुद्ध नाही तर जिहाद शब्द प्रिय झाल्याचा फडणवीसांचा आरोप. तर फडणवीस धर्मयुद्ध बोलून दंगलींना प्रोत्साहन देत असल्याचा ठाकरेंचा दावा. आमचा रंग भगवाच, आम्ही अजित पवारांनाही भगव करू. TV9 मराठीच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. एक है तो सेफ हैचा नारा अजितदादांना मान्य असल्याचा दावा. अदानींना सेफ ठेवण्यासाठीच मोदींचा एक है तो सेफ हैचा नारा. तिजोरीतून मोदी अदानींचा फोटो दाखवत राहुल गांधींची टीका. धारावीच्या जमिनीसह छोट्या उद्योगांवर अदानींचा डोळा असल्याचा आरोप. एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, विनोद तावडे यांची टीका. तर UPA सरकारच्या काळातच अदानीनं अनेक प्रकल्प. अदानी रॉबर्ट वाड्रांचे फोटो दाखवत तावडेंचं प्रत्युत्तर. गद्दार घरात बसलाय, ज्याने पक्षाची गद्दारी केली. राज ठाकरेंकडून पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचा गद्दार असा उल्लेख. 5-6 हजारांच्या फरकानं पराभव नसतो, पण तुमची नजर लागली आणि मी खासदाराऐवजी आमदार झाले. बीडच्या परळी पंकजा मुंडेंचं विधान. स्वयंघोषित महाराज कालीचरणकडून मुंबईतील मराठा मोर्चाची खिल्ली. जरांगे म्हणत हिंदुत्व तोडणारा राक्षस असल्याची टीका. येवला सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केल्याचे परिणाम भोगावे लागतील. नाव न घेता जरांगेंचा भुजबळांना इशारा. तर कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचंही स्पष्ट. निकालानंतर काँग्रेसच्या सर्व आमदारांनी एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती. DK शिवकुमार यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी. निकाला दिवशी मुंबईत येणार असल्याची माहिती. अजितदादा गटाने शिवसेनेच्या शशिकांत खेडेकरांना दिलेल्या पाठिंब्याचं पत्र खोटं. सिंदखेड राजामधील अजित पवार गटाचे उमेदवार मनोज कायंद यांचा दावा. कांद्याच्या किमतीत भरमसाठ वाढ. स्वयंपाकघरातील अविभाज्य असलेला कांदा 80 ते 100 रुपयांच्या घरात सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं. कोस्टल रोडचं 93% काम पूर्ण. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वरळी ते वांद्रे वाहतूकही प्रवाशांसाठी खुली होणार. पाऊण तासाचा प्रवास अवघ्या 12 मिनिटात. पंतप्रधान मोदींची ब्राझीलमधील 19व्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थिती. तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियामधील मराठी बांधवांनी मानले मोदींचे आभार.